नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण हे वाला सॅकचा पाऊच जो की मी बनवला होता आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे, पण आज ह्याचे मापे मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम ॲक्युरेट मापे, जे की कुठे चोळ येणार नाही, काही नाही. हे पाहू शकता तुम्ही. आतनं फक्त एक नॉन-वन लावले आपण आणि चेन बसवली आणि एक लेस. जर आपल्याला जसं सजवायचं तसं आपल्या डिझाईननुसार माझ्याकडे ही लेस होती, त्यामुळे मी ही लेस लावली आहे. पाहू शकता लेस लावल्यामुळे पाऊचला किती छान लुक आला आहे तो. तर चला मग तुम्हाला ॲक्युरेट माप सांगते. तर आपण इथं अगोदर पेपर कटिंग जरी करून घेतली तर मी पेपर कटिंग करून ठेवली आहे आणि नंतर ती पेपर कटिंग आपण नॉन-वनवर किंवा नॉन-वन आणि कपड्यावर टाकून कट करून शकतो. तर इथं आहे पहा, हे 4 बाय 4 इंच घेतले आपण हे असं, आणि असं घेतलं आहे 4. तर 4 बाय 4चं घेतल्यानंतर आपण असं फोल्ड करायचं आणि ह्याला इथून असा गोलाकार देऊन कट करून घ्यायचा आहे. 4 बाय 4 इंचाचं आहे हे. 2 पीस घ्यायच्यात आपल्याला, 2 कट करून घ्यायच्यात. त्यानंतर लागणार आहे ही एक पट्टी, जी की आपण घेतली आहे 2 इंच, 2 बाय 9.5. पाहू शकता 2 बाय 9.5 इंचाची ही एक. आणि नंतर ह्या 2 घ्यायच्यात आणखी. तर ह्याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला. बरोबर एक टेपच्या साहाय्याने 5.5 इंच, 5.5 इंचाचं आहे. आणि असं फक्त 1 इंचाची, आडवं 1 इंच आणि उभं 5.5 इंच. तर ह्या आपल्याला 2 लागणार आहे. तर मग मी हे असं नॉन-वन कट करून घेतलं आणि ही एक पट्टी आणि ह्या 2 पट्ट्या कट करून घेतल्या. आता हेच माप आपण ह्याच्यावर ठेवूया डायरेक्ट आणि टच करून घेतला आहे मी. चला तर मग दाखवते. हे टच करून घेतले 2 पार्ट आणि ही जी लांबकी पट्टी होती ती, आणि ही इथं चेन बसवून घेतली आहे आणि इथं ही चेन फिक्स करून आपण नंतर हे पार्ट लावून टाकले. तर आता आपल्याला हे इथं मध्य पॉईंट काढायचा आहे. तर ह्या इथं आपण पेननी खून करायचे आहे अशी, आणि इथं ह्या बाजूला हे पाहू शकता तुम्ही. इथे खून केली आणि इथे एक केली. तर आता आपल्याला अशीच, आता ह्याचा आपला इथून चेनचा भाग येणार आहे, तर त्यामुळे आपल्याला इथं एक खून करून घ्यायची मध्यभागात. ह्या वरच्या गोलाकार भागाला इथं खून करून घेतली आणि इथून शक्यतो अर्धा इंचावर आपण जरी खून घेतली करून, अर्धा इंचावर इथं खून करून घ्यायची, जेणे की पाठीमागचे बेल्ट बसवता येतात म्हणून. दोन्ही साईडनं खालच्या सरळ जो भाग आहे ना, तिथं अर्ध्या इंच खालून वरती खून करून घ्यायची आणि इथं गोलाकार वरच्या मध्यभागात खून करून घेतली. तर इथं आपल्याला हे आपण बेल्ट शिवून घेतलेत इथं लावण्यासाठी. असे हे पहा, अशी लावून घ्यायची, अशी लावून घ्यायची. हे इथं एक आणि इथून असं एक दोन्ही साईडला, आणि इथं
हे असं इथं पूर्ण टच करून घ्यायचं. हे टच करून झालं की मग आपल्याला इथं चेन लावायची, ती दाखवते तुम्हाला कशी लावायची. तर हे आपल्याला 5 इंचाचं हे आपण टच करून घेतलं आहे. तर इथं आपल्याला ह्याचं माप तुम्हाला दाखवते मी की हे जे पाठीमागचा बेल्ट आहे तो आपण 5 इंचाचा घेतला आहे. बरोबर 5 इंच आहे. 5 इंच पाहू शकता. तरी 5 इंचाचं घेतला आणि 2 घेतले हे. आणि इथं आपण इथं खून केली तिथं असं इथून अशी शिलाई मारून घेऊ. तर आता आपण इथं जी खून केली होती ना चेनला आणि ह्याला इथं मध्यभागात आणि ह्याला एक मध्यभागात खून करून घेतली ती आपण इथं अशी पेनाने मध्यभागात. तर तशीच आपल्याला आता ह्याचा मध्यभाग काढायचा आहे. तर ह्याच्या बेल्ट जिथं लावला आपण तिथंच मध्यभाग येतो ह्याचा. तर इथे खून करून घेतली आणि खालूच्या बाजूला एक खून करून घेतली आपण. हे पहा. तर आता आपल्याला ही जे आहे तो आपला वरचा भाग आहे. तर त्या ठिकाणी ही चेन लावायची. तर ते लावताना आपल्याला ही आतल्या बाजूला सवासा कपडा घ्यायचा आणि तो ही खून आणि ही खून इथं टच करून इथं पिनअप करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. पिनअप करून घ्यायचं. तसंच खालच्या बाजूला इथं ही पहा ही खून आणि ही खून इथं आपण पिन लावून घेतली. तर आता आपल्याला शिवताना इथं मात्र लक्ष द्यावं लागतं कारण ह्याचे कोपरे खालची चौकोनी बरोबर आली पाहिजेत. इथून अशी टच करून घेतलं आपण. ह्या टाचांपासूनच मध्यभागातून असं शिवलाई घ्यायची आणि इथं थांबून पुन्हा मग असं गोल राऊंड करून हे आपण पूर्ण टच करून घेऊया. अगदी बरोबर येतं पहा. हे माप मी जे काढून दिले तुम्हाला ते बरोबर तुमचं माप येतं. काही चुकत नाही, काही होत नाही. तुम्हाला टच करून दाखवते. हे पहा किती व्यवस्थित टच केलं आहे ते. ह्याचे जे कोपरे आहेत ते आपल्याला इथं मशीन थांबवायची आणि टच करून घ्यायचे आहेत. पूर्ण इथून चालू करायचं, इथं थांबवायची, पुन्हा असं गोल आकार घेऊन पूर्ण इथं थांबवायची आणि इथून हे करून घ्यायची. तर हे झाला आपला आतला भाग. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचाच आपण ह्याला पण तशाच इथं खुणा केल्या आहेत मध्यभागात त्या आणि इथलच्या खुणाला आपण हे टच करून घेऊन असं टच पिन लावून हे पहा असं पिन लावून घेऊन पूर्ण शिवून घ्यायचं आहे. हे पहा तुमच्या देखत काढतात. पूर्ण टच केला आहे. तर इथून चेन अशी काढायची आणि याला सवास करून घ्यायचा आहे. हे पहा असं छोटंसं आपला पाऊच तयार आहे. ज्यात आपण कॉईन वगैरे ठेवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट देऊ शकतो बड्डेला. आता राखी पौर्णिमा आली, त्यामध्ये राखी पौर्णिमेला ह्याच्यात आपण जर आणखी ह्याचा वरचा जो कपडा आणखी वेगळा छान वापरला, जसा की मी हा वेल्वेट वापरला आहे तसं लुक छान येतो. फक्त वरचा कपडा जर छान असेल तर त्यापेक्षाही आणखी छान दिसते. हे पहा. तर आपली ही बॅग कशी वाटली ते सांगा आणि ज्याला कोणाला आवड असेल शिवण्याची
तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्याला बॅग वगैरे शिवायच्या आवडत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.